सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे, काय वाटतंय तुम्ही नक्की तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती आणि कोणत्या प्रश्नांवरती ह्या विधानसभेची तयारी करत आहात? लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या ऑक्टोबर एंडच्या आसपास विधानसभेच्या निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने मी स्वतः आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी भूमिका घेतली. आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे ही भूमिका मांडली की या भोसरी आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूणच जे काही पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपच्या वतीने जो काही चुकीचा कारभार या 7.5 वर्षाच्या काळामध्ये झालेला आहे आणि भोसरी विधानसभेमध्ये 10 वर्ष, त्या चुकीच्या कारभारामुळं जनता पूर्णपणे त्रस्त आहे. सगळे प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत. अनेक नव्याने प्रश्न पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढलेत. विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यासाठी जे काही विजन ठेवायला पाहिजे, ज्या विजननी चांगलं काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं नाही आणि म्हणून नागरिकांमध्ये प्रचंड राग आणि नागरिकांची भूमिका परिवर्तनाची आहे आणि मग त्या परिवर्तनाच्या भूमिकेला आम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्याबरोबर जवळपास 29 माजी नगरसेवक यांनी निर्णय घेतला, प्रवेश केला. आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पवारसाहेबांनी पण आमचं स्वागत केलं आणि एकूणच जी परिस्थिती आज पिंपरी चिंचवड शहरातली जर पाहिली तर तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्याला कारण जो काही प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड दहशत, प्रचंड गुंडगिरी या सगळ्याला लोक कंटाळले आहेत. लोकांना चांगलं वातावरण पाहिजे, लोकांना सुरक्षित वातावरण पाहिजे. आज ट्रॅफिक जॅमचा इश्यू आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. आज तुम्ही बघता रोज ड्रेनेजचे मोठमोठे इश्यूज आहेत. जे काही रस्ते झाले त्या कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांचे खड्डे पडले. काल आम्ही चरोलीमध्ये विनाताई तपकीर असतील, कुणाल तपकीर असतील, प्रदीप बाबा, आम्ही अनिल तपकीर, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सुनील तात्या पाटील, आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं. त्याच्यामागचं कारण हे होतं की प्रचंड खड्डे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पडले. त्याचं कारण निकृष्ट दर्जाची कामं पिंपरी चिंचवड शहरामध्ये केली गेलीत आणि ही निकृष्ट दर्जाची कामं का झालीत तर आमदारांच्या माध्यमातून जो काही चुकीचा कारभार या ठिकाणी झाला. टेंडर प्रोसेसिंगमध्ये जे काही त्यांनी चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रोसेस राबवली, त्या ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून टेंडर्स दिली गेली, जास्तीच्या दराने टेंडर दिली गेली आणि त्याच्यातनं त्या जो काही भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळं कामाचा दर्जा आज पूर्णपणे बिघडलेला आहे. त्याच्यामुळं सगळ्या स्तरातील लोक नाराज आहे आणि म्हणून आम्ही आता ही भूमिका घेतलेली, आपल्याला आगामी काळामध्ये हे चित्र बदलायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण प्रयत्न करतो.